व्यासपीठावर उपस्थित असलेले जयप्रकाश भाऊ चव्हाण, आपले टेबले साहेब, दत्ता भाऊ
भाऊसाहेब दादा सर्वांचं नाव घेत जरा वेळ होईल आपल्याला. पुढे आपल्याला जायचंय. या ठिकाणी मी सत्कारासाठी 2-3 जणांना आमंत्रित करतो. खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब यांचा सत्कार कर्मशेठ गवार और मॅनेजर फटके हे करतील. यानंतर आपल्या विधानसभेचे भावी आमदार बबलूशेठ चौधरी यांचा सत्कार बिस्मिल्लाजी सरपंच आणि भोरेका पठाण यांचा सत्कार रामसिंग बोग असलेले समोर येऊन बसा. नाही तर पुढे जागा आहे ना. या पुढे या ना. पुढे या तुम्ही. पुढे मागच्या लोकांना दिसेल ते. तळेगाव सर्कल मधील युथ पंचपुरुष येथील मान्यवर ज्येष्ठ नेते मंडळी यांनी सर्वांनी आमच्या गावात उपस्थित राहिल्याबद्दल त्यांच्या सर्वांच्या आमच्या गावकऱ्यांच्या वतीने आम्ही आभार मानतो. तसेच आपले लाडके खासदार साहेब डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब यांनी या सभेला उपस्थिती लावली. पण गावकऱ्यांना सांगायचा विषय म्हणजे येणाऱ्या 20 तारखेला प्रत्येकानं मतदान करते वेळेस पिपाणी आणि तुतारी या 2 निशाणे आपल्या प्रत्येकाच्या घरी समजून सांगायचे आहे. जसं काळेसाहेबाच्या वेळेस तुम्ही प्रत्येकाने घरपोच जाऊन मतदान आणलं, मतदान करून घेतलं, तसंच यावेळेसही बबलू शेठ साठी कोणाचंही मतदान वाया जाणार नाही किंवा करण्यासाठी बाकी राहील असं काही करू नका. कारण बबलू शेठ 15 ते 20 वर्षापासून संघर्ष करताय. मागच्या वेळेस आम्ही खासदार साहेबांसोबत नव्हतो, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो साहेब. आम्ही नव्हतो पण मतदार तुमच्या सोबत होतो. कारण खरं बोलायला काही हरकत नाही साहेब. तसेच यावेळेस बबलू शेठ खूप प्रचंड मतांनी विजय होणार आहे. हा एक संघर्ष असा आहे की जनशक्ती विरुद्ध जनशक्ती पेटलेली आहे. आमच्या गावातून पण बबलू शेठला मदत करण्यासाठी गावकऱ्यांनी एक निर्णय घेतला होता. तर मी त्यांना सांगितलं की आपल्या गावात 90% लोक हे शेतवस्तीवर राहते. तुम्ही देणगी न देता त्या लोकांना मतदानासाठी आणण्यासाठी तुमच्याकडून जी मदत होईल, गाड्या असेल, मोटरसायकल असेल, त्या स्वरूपात आपण त्यांना मदत करू. आणि यापुढे मी माझे बोलणं थांबवतो. यानंतर पवार साहेब तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि मी थांबतो. या व्यासपीठावर जराड भाऊ पण उपस्थित आहे. त्यांचंही शब्द सुमनानी स्वागत. आमचे भाऊसाहेब दादा, पुंडलिक भाऊ हे सगळे ज्येष्ठ मंडळी बसलेले, त्यांचंही शब्द सुमनानी स्वागत करतो. आणि ज्यांचं नाव राहिलं असेल त्यांचा हात जोडून दिलगिरी व्यक्त करतो. या मतदानामध्ये राग मानू नका. बबलू शेठची शेवटची पाळी आता येईल. उपस्थित असलेले आपले व्यासपीठावर खासदार साहेब की जे इकडून जात होते त्यावेळेस, आणि हीच इथं सभा घेतलेली खासदार साहेब तुमच्या प्रचाराची, तर तुम्ही जिंकून आलेले. तसेच आता बबलू शेठ पण इथं बसलेले, ते पण उपस्थित आहे. ते पण 100% जिंकणार आहे. फक्त एक मतदान आणून करून घ्यायचंय. उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील मंडळी, या ठिकाणी सांगायचं म्हणलं की समोरचा जो उमेदवार आहे संतोष भाऊ बुचे, हे 10 वर्षापासून या ठिकाणी निवडून येत आहे. या त्यांनी स्वतःचे घर भरलेले आहेत. तुम्ही बदनापूर जालनाच्या रोडना जर गेले तर टोले जंग 10-5 मजली इमारती तिथे त्यांनी केलेले आहे. कॉलेजेस काढलेले, बंगला बांधलेला आहे, ऑफिस केलेलं आहे. हे सगळं त्यांनी त्यांच्या स्वतःच्या खिशामध्ये टाकलेले. तुमच्या हातामध्ये काही दिलेलं नाही. तुमची प्रगती झालेली नाही, तुमचे रस्ते झालेले नाही. 2013ला या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं सांगितलं होतं बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. हे कोण म्हणत होतं? भारतीय जनता पार्टीचे लोक. नरेंद्रभाई मोदी, अमित शहा आणि फडणवीस हे त्यांनी घोषवाक्य त्यावेळेस केलं होतं. त्यावेळेस पेट्रोल होतं 60 रुपये लिटर, डिझेल होतं 50 रुपये लिटर, गॅसचं सिलेंडर होतं 365 रुपयाला, खताची गोणी होती 800 रुपयाला. आज या घोषणेवरती ते काहीही बोलायला तयार नाही. 50 रुपयाचं डिझेल झालं 93 रुपये, पेट्रोल 60 रुपयाचं पेट्रोल झालं 103 रुपये, आणि आपली खताची गोणी झाली 800ची होती तर ती 1600 रुपये. गॅसचं सिलेंडर होतं 365 रुपयाचं, ते झालं आता 1000 रुपये. बहुत हो गई महंगाई की मार. याच्यावर बोलायला तयार आहे की आता हे भांडके लोक आहेत, यांच्या गचंडीवर मुंडक्यावर पाय द्या आणि 20 तारखेला यांना हाकला. तुम्हाला सांगतो, या शेतकऱ्याच्या मुंडक्यावर पाय देणार हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. फडणवीस असेल, पाशा पटेल असेल, पंकजाताई मुंडे असेल, यांनी 2013ला कापूस दिंडी काढली होती आणि म्हणलं होतं की सोयाबीनला 8,000 रुपये भाव
भाव द्या, कापसाला 12,000 रुपये भाव द्या. एवढं सगळं यांनी कापूस दिंडी काढली होती. आज सोयाबीनचा भाव आहे 3,000 रुपये, मक्काचा भाव आहे 1,500 रुपये, कापसाचा भाव आहे 6,000 रुपये आणि यांची जीएसटी आपल्याला 18% प्रत्येक याच्यावरती. म्हणून तुम्हाला सांगतो, ही संधी जर तुम्ही चुकवली तर पुढच्या वेळेस आपल्याला मतदानाचा सुद्धा अधिकार राहणार नाही. आणि या अधिकार जर ठेवायचा असेल तर या रांगडी माणसाला आपल्याला मतदान करायचंय. 18 वर्षापासून हा माणूस फिरतोय, गाड्या चोऱ्या झालेल्या आहेत, बायकोचं दुखत होतं तरी बी हा माणूस आपल्या सुखदुःखामध्ये फिरत होता. त्यासाठी जे रात्रीचे पैसे घेतात, मतदान करतात, त्यांना आपल्याला मतदान नाही करायचं. जो रात्रीचा फोन उचलतो माणूस सुखदुःखात असतो त्याला आपल्याला मतदान करायचंय. हे बघून तुम्हाला सांगतो, आता जर तुम्ही यांना संधी नाही दिली तर या माणसाचं काही खरं नाही, आयुष्यातून उठल्या जाईल. म्हणून सगळ्या गोरगरीब शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, नोकर वर्गांना सांगतो की एवढ्या वेळेस या माणसाला संधी द्या, विधानसभेत पाठवा. हात दाखवली की गाडी माणसाची थांबते कुठं पण. यासाठी ही संधी द्यायची. आणि प्रत्येकाला एक विनंती करतो की आपली निशाणी तुतारी वाजवणारा माणूस आहे. आपल्याला सगळ्याला समजतं ते, पण आपल्या घरामध्ये ज्या लक्ष्मी आहे यांना ती तुतारी वाजवणारा माणूस जो आहे यांना तुम्हाला सांगावं लागणार आहे. ही निशाणी आपली आता ही आहे, पहिली त्यांनी हिसकून घेतलेली आहे, त्यांना बाप बदलले त्यांचे निशाणीसाठी आणि त्यांच्या पक्षासाठी. आपली निशाणी प्रत्येक घरामध्ये गेली पाहिजे एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तारखेनंतर बबलूशेठ चौधरी आपल्याला मार्गदर्शन करते. शोभेची रणधुमाळी प्रचारनिमित्त आमचे लोकप्रिय खासदार मंचावर जे सर्वांचं नाव घेतलं तो वेळ जाणार आहे. मी मंचाची माफी मागतो, कारण की आपल्या आमदारला सिल्लोडचे सभापती जायचे. मी काय त्यामुळे एकच नाव घ्या मग. आता दोन्ही शब्द बोला. 2 शब्दामध्ये काय जमणार? 2 शब्दामध्ये आमदार होणार का? 2 शब्दामध्ये वोट टाकू शकता. माझा 2 नंबर आहे. किती? बटन नंबर 2 आहे. आज खासदार साहेब माझे गेले 18 वर्षापासून माझे हा भागात, हा मतदारसंघामध्ये मी जे संपर्क ठेवला 3 वेळेस माझा पराभव झाला. पराभव न करता मी पुढं 5 वर्षापासून आज काम करू लागलो. असं नाही की निवडणूक आली आणि मी आलो. साहेब माझे नसीब बलवान होते. तुमच्या सगळ्याचा आशीर्वादानं जगा गेली ते सेनाला, लेकिन तुमच्या आशीर्वादाने जगा भेटली मला. तो देवने किती आम पाहणार. माझ्या 18 वर्षाचा प्रवास होता. सेनाला गेली होती तर मी थांबला असतो. मी देवाने माझ्यावर न्याय दिलेला आहे. पक्षाने न्याय दिलेला आहे. आता न्याय द्यायची बारी तुमच्या हातात आहे. आता मित्रांनो 2 तारीखला 20 तारीखला 2 नंबरचं बटन दाबून तुम्ही न्याय देऊ शकतात. कारण मी गेले 18 वर्षाच्या प्रवास काय सोपा राहत नाही. माणूस 1 वेळेस पडला, 2 वेळेस पडला. मला काय, मी बहुत मोठा धंदा नाही, मी छोटा व्यापारी आहे, लहान धंदा करणार आहे. म्हणजे काय शुगर फॅक्टरी नाही, शुगर नाही, मी पॉलिटिक्स मध्ये काही मोठा नेता नाही. 18 वर्ष तुमच्या आशीर्वादाने टिकलं. म्हणून आपल्याला कळकळीची विनंती आहे की मागच्या वेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना हे भाजप सोबत होती. त्याचे 40-50 हजार मताने ते आज आपल्या सोबत आहे मंचावर. दुसरी गोष्ट की आपला विचाराचा खासदार मागच्या वेळेस नाही होता, आता आपला खासदार झाला. हे 2 बजेचे जमेची बाजू आहे. तिसरा, हे लोकांना फोडाफोडी पडलेली नाही, तोडातोडी पडलेली नाही. आमचं चिन्ह चुकून नेला, आम्हाला नवीन चिन्ह घ्यायला लागलं. तर आमचं चिन्ह आहे तुतारी वाजणारा माणूस. लक्षात ठेवा. काय लोक आपल्याला सांगतात की घराले का आपला चिन्ह आहे तुतारी वाजणारा माणूस. म्हणून ते माझा प्रवास 18 वर्षाचा झालेला आहे. मी तुम्हाला एकच गवाही देणार आहे. तुम्ही असं समजू नका तळेगाव, गोतरटाकडी, नांदवा लई लांब आहे. मला जवळचे गाव आहे. तुम्हाला कधी असं वाटणार नाही आपला आमदार निवडून आला, गेलो तो आला नाही, असं होणार नाही. जे माणूस 3 एवढे पराभव होऊन येतो तो जे जिंकल्यानंतर तुमच्याकडे येणारच. म्हणून आपल्याला तुमचं छोटं मोठं मस्त राहतं.
तलाठी, तहसीलदार, व्हिडिओ, ग्रामसेवक, कृषी अधिकारी, बँकिंग, छोटे मोठे मसले आता तुमचे निराधार, विहिरी, बँकेचे काम, मी एक काम करणारा कार्यकर्ता. तुम्हाला इतके कळत होतो की माझ्यावर तुम्ही एक संधी द्या. मी संधीचं सोडून 100% करणार आहे काम. हे सरकार धडे दांडगे अदानी अंबानीचं सरकार आहे, हे शेतकरीचं सरकार नाही. ये आओ चोरो बता मारो आता तुम्हाला आता आम्हाला हे सरकार वरून चालू आहे. म्हणून आपल्याला आपला हक्काचा माणूस निवडायचा आहे. आपला हक्काचा माणूस या भागात तुम्ही दिले, सापड्या चान्स दिले, पुढच्या सापडे दोन दिले. माझ्या मी त्याच्या पाठीमागे खुशीच्या पाठीमागे मी एकटे माझे जितके निवडून गेलेले लोक नाही सगळे गेले, ते मी एकटा राहिला खुशीच्या मागे. म्हणून आपल्याला एक विनंती आहे, येणारे 2 तारीखला पुणे नंबर 2 माझा पुणे 2 नंबर पटाल 20 तारीख 2 नंबर पटाल तो तारीख वाढणार माणूस. आपण ग्रामपंचायत मध्ये निवडून आल्यानंतर असं करतात मी आता करताना आता विजय करायचा 2 नंबर करतो आणि विजय बी होतो. वोटिंगच्या दिवशी लक्षात ठेवायचा, वोटिंगच्या दिवशी लक्षात ठेवायचं गेले वोटिंगला निघली असं करायचं. लोकांना खर्च नाही आहे 2 नंबर आहे काय हे 2 नंबर बाकी 2 नंबर पटान टाकून प्रचंड मताने विजय करा. खासदार साहेब हे सगळे जनताचा आशीर्वाद आहे, जनताचा आशीर्वाद आहे. काय 18 वर्ष तुम्हाला काय सोपा नाही. मी टिकलो तुमच्या मी जेव्हा कामाला लागला होतो तेव्हा मजबूत होतो. मेहनत टाइम केलं ना म्हणून मजबूत राहिलं टिकलं. आता काय घरी गेलो तो आम्ही पहिल्यासारखं राहिला नाही. म्हणून एक संधी आहे, शेवट संधी आहे. मित्रांनो आवडत झाली एक संधी मला शेवट आहे. तुम्ही मला तुमच्या सेवा करण्यासाठी संधी द्या अशी कडकडीने हात जोडून मायबाप जनताला मी विनंती करतो. तुम्ही अनेक एवढं निवडला, 2 वेळेस पर्याय निवडला, एक माझ्या एवढे निवडून बघा. तुमचे आमदार तुमच्या दारी राहणार अशी गवाही देतो. आमच्या तुम्ही थांबले, आमचा सत्कार केले, आमचे 2 शब्द ऐकले, मी सगळ्यांचा मनापासून आभार मानतो. राम किंदा हरी, राम किंदा हरी, महाविकास आघाडीचा विजय असो. ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी जालना जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब भराडीचे आपली तोफ यांना विनंती करतो की त्यांनी सभेला मार्गदर्शन करावं.